नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि जागतिक पातळीवरील एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या कॅप्शनमधून आपल्याला लक्षात आलंच असेल की इस्रायल आणि इराण या दोन प्रमुख राष्ट्रांमधील जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर ते नेमकं त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, सध्याची परिस्थिती काय आहे आणि याच्यामध्ये भारताची नेमकी भूमिका काय आहे, याच्यावरती एक सखोल चर्चा करावी अशी मला वाटली. तर आपण चला तर मग बघूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नक्कीच आपले प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. इस्रायल आणि इराण ह्या दोन देशांमधील ताणतणाव हे आत्ता उद्भवलेलं नाही आहे, तर त्याच्यामागे खूप काही पार्श्वभूमी आहे. म्हणजे काही वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचे ताणतणाव पाहायला मिळत आहे. एकीकडे इस्रायल हा अमेरिका असेल किंवा युरोप असेल अशा राष्ट्रांशी चांगले संबंध आहे आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर इराण एक इस्लामिक राष्ट्र असून चीन आणि रशिया अशा बलाढ्य देशांचा चांगला संबंध राखतो. इस्रायलला वाटतं की आपलं अस्तित्व धोक्यात आहे आणि इराणला वाटतं इस्रायल एक अनैतिक राष्ट्र आहे आणि इराण नेहमीच हिजबुल्ला आणि पॅलेस्टिनी या अशा महत्त्वाच्या संघटनांना मदत करत आलेला आहे, ज्यांना इस्रायल एक आतंकवादी संघटना असे मानतो. आणि या दोन्ही देशांमधील जो संघर्षाचे कारणं आहेत ते धार्मिक आहे, तसेच राजकीय आणि अण्वस्त्री संबंधित आहे. सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर अलीकडे जे गाझा, सिरिया आणि लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले झालेले आहेत, तर इराणने सुद्धा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची नेहमी धमकी देत आले आणि त्याचे काही हल्लेसुद्धा घडून आणलेले आहे. तर सर्वसामान्यांना जर विचार करायचा असेल, आपल्या सरकारने जर विचार करायचा असेल तर नेमकं युद्ध चालू झालेलं आहे का, तर अशा प्रकारचं ऑफिशियल घोषणा झालेली नसून एक प्रकारचं छुपा युद्ध, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रॉक्झी वॉर असं म्हणू शकतो. तर दोन्ही देशांमध्ये असं एक प्रॉक्झी वॉर सुरू आहे आणि त्याचे पडसाद संपूर्ण जगावरती पडत आहे. त्याच्याच माध्यमातून आपण बघू शकतो अलीकडे जी शेअर मार्केट आहे पूर्णपणे अस्थिर आहे आणि ते तेलाचे भाव आहेत नक्कीच सगळीकडे वाढत आहे आणि पुढे सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत. तर हे फक्त दोन देशांमधील भांडण नाही, तर त्यामध्ये अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, युरोप असेल, असे मोठे देश त्यामुळे अप्रत्यक्षपणे सामील आहेत. तर ह्या संपूर्ण ताणतणावामध्ये भारताचे काय प्रमुख भूमिका असेल, तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारत हा एक शांतता आणि संवादावरती विश्वास ठेवणारा देश आहे. तर भारताचे इस्रायल आणि इराण ह्या दोन्ही देशांसोबत एक प्रकारचा चांगला संबंध आहे. दोन्हीसुद्धा एक मैत्रीपूर्ण संबंधाचे देश आहेत. जसं पाहायला गेलं तर इस्रायल हा भारताला शस्त्रास्त्र असेल, संरक्षणाची उपकरणं असतील किंवा शेतीविषयक नवीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असेल, हे भारताला पुरवत असते. याच्यात बऱ्याचशा मदत भारतासोबत इस्रायलने भारताला केलेल्या आहे. दुसरीकडे जर बघायला गेलं तर इराण हा भारतासाठी एक ऊर्जेचा स्रोत आहे, प्रमुख स्रोत आहे म्हणू शकतो आपण. तेल असेल किंवा गॅस असेल याचं आयात आपण नेहमी प्रामुख्याने इराणकडून करत आहोत किंवा करत असतो नेहमीच. तर तसंच पाहायला गेलं तर चाबहार बंदर, तर ह्या बंदराच्या माध्यमातून आपण अफगाणिस्तान तसेच आशियाला जाण्यासाठी एक महत्त्वाचा बंदर आपण मानू शकतो आणि हे बंदर जे आहे ते इराणमध्ये आहे. तर ह्या दोन्ही देशांशी संतुलन राखणं आणि त्यांच्यासोबत संबंध चांगले ठेवणे भारतासमोर एक प्रमुख आव्हान आहे. कारण भारत म्हणजे आपण उघडपणे इस्रायल किंवा इराण यांच्यासोबत समर्थन करू शकत नाही आहे. कारण उघडपणे जर समर्थन केलं तर नक्कीच आपल्यावरती खूप आर्थिक नुकसान होऊ शकतो आणि त्यामुळे आपण शांतता आणि किंवा एक मध्यस्थीची भूमिका म्हणून आपण भारत त्या ठिकाणी समोर येऊ शकतोय. तर भारताने दोन्ही देशांमधलं जे ताणतणाव आहे की युद्धजन्य परिस्थिती आहे याच्यामध्ये शांततेचं एक दुवा म्हणून काम करू शकते. परंतु जर हे युद्ध जर उग्र रूप धारण केलं तर काय होऊ शकतं, तर नक्कीच तेलाचे भाव तर वाढतील. सध्या तर तेलाचे भाव जास्तच आहे, परंतु
जर युद्ध जर निर्माण झालं किंवा युद्ध जर उग्ररूप धारण केलं तर नक्कीच तेलाचे भाव वाढायला काय थांबणार नाही आणि साहजिकच आहे त्याचे पडसाद महागाईवरती होईल. आपले भारतीय दोन्ही देशांमध्ये आहेत, येणारे म्हणू शकतो आपण, इस्रायलमध्ये सुद्धा आहेत आणि इराणमध्ये सुद्धा आहेत. त्यांच्या संरक्षण करणं आपलं भारताचं काम आहे. तसेच अमेरिका रशिया यांच्यातील तणाव भारताची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण एक प्रकारचा राजकीय दबाव आपल्यावरती पडू शकतो. या सर्व परिस्थितीमध्ये भारताने शांततेसाठी आवाहन करू शकते आणि दोन्ही देशाची एक संयम बाळगावा आणि संतुलित बॅलन्स ठेवण्यासाठी नक्कीच भारत प्रमुख भूमिका घेऊ शकते. तर इस्रायल आणि इराण हे दोन देशांमधील जो युद्ध आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे फक्त दोन देशाच्या सीमेपुरतं मर्यादित नसून हे याचे पडसाद संपूर्ण जगावरती पडेल, तसेच भारतावरती सुद्धा उमटू शकतं. म्हणून भारताचं एक समतोल आणि मुत्सद्दीपणे धोरणामुळे आपण या वादात शांततेचा आवाज बनू शकतो आणि हे युद्ध टाळण्यासाठी आपण नक्कीच पुरेपूर भागीदारी करू शकतो. तर इथेच थांबूयात आपण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माहितीपूर्ण वाटलं असेल नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. जय हिंद.